आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होतं। या अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला। यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणाही साधला। चहापान हे विरोधकांच्या सोबत चर्चा करण्याचं माध्यम होतं, मात्र चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांसाठी पुढच्या वेळेला सुपारी पान आयोजित करायला हवं असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। सरकार सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय। पंढरपूर जिल्हा न्यायालयानं राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। मंगळवेढा इथे विद्या विकास प्रतिष्ठानच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा शहा यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणात शहा यांच्यावर मंगळवेढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरातील जामदारखान्यातील देवीच्या खजिन्यात ठेवलेले अतिप्राचीन अलंकार आणि मौल्यवान वस्तू गहाळ झाले होते। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणी संदर्भात समिती नेमण्यात आली होती। पुढच्या 4 दिवसात समिती आपला अहवाल सादर करणार असून 5 दिवसात फौजदारी कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। डिसेंबर महिना सुरू झाला तरी अजून पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत भाताची खरेदी सुरू झालेली नाही। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पालघर जिल्ह्यात तयार होणारा तांदूळ हा आदिवासी विकास महामंडळालाच विक्री करणं बंधनकारक असल्यानं भाताची खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बळकावलेल्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीसाठी इगतपुरीहून आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयाकडे निघाला। या मोर्चाच्या दरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती बिघडली असून त्याला चक्कर येऊन तो खालती पडल्याची माहिती मिळते। सरकार आता तरी दखल घेईल का असा प्रश्न विचारला जातोय। सांगलीसाठी सोडलेलं कोयनेचं पाणी कृष्णा नदीत आलं, मात्र अपूर्ण नियोजनामुळे वाहून गेल्याचं समोर आलंय। कारण जास्त प्रमाणात आलेलं पाणी अडवण्याची कोणतीच व्यवस्था पाटबंधारे विभागानं केलेली नाही। त्यामुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी जोर धरते। गोंदियात 8 तालुके असून यातील 4 तालुक्यांमध्ये मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते, तर 4 तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून तांदूळाची खरेदी होते। जिल्ह्यात 44 केंद्रांपैकी 41 खरेदी केंद्र सुरू झाली असून आतापर्यंत 50,000 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे। 10 रुपयाचं नाणं न स्वीकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। 10 रुपयाचं नाणं बनावट असल्याच्या अफवा पसरल्यानं दुकानदार आणि नागरिक 10 रुपयांचं नाणं स्वीकारत नव्हते। ही बाब लक्षात आल्यानंतर हे लिखित आदेश काढण्यात आले। बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाच्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झालं नाही। दाट धुक्याची चादर पसरल्यानं शेतकरी चिंतेत सापडले, तर सर्वसामान्यांना हिल स्टेशनचा अनुभव घेता येतोय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात अवकाळी पावसानं हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं। यानंतर दाट धुक्यानं उरलं सुरलं पीक सुद्धा जळून गेलंय। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 10 एकर हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला। वर्ध्यात पावसाळी वातावरणानं बाजार समितीतील शेतमालावर परिणाम झालाय। कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह धान्याची आवक मंदावली आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाला समृद्धी साखर कारखान्याचा यंदाही उच्चांकी दर मिळाला। यंदाच्या हंगामात गाळप होण्याच्या ऊसाला पहिला हप्ता 2800 रुपये मेट्रिक टन जाहीर करण्यात आलाय। अहमदनगरच्या निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागासाठी सोडलेलं पाणी अनेक गावात पोहोचल्यानंतर जलपूजन करत आनंदोत्सव करण्यात आला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातल्या खडकेवाके या गावात पाणी पोहोचल्यानंतर विखे पाटील यांनी जलपूजन केलं। भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा लावण्यात येणार आहे, तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोकण दौऱ्यात केली होती। या निर्णयाचं पिंपरी चिंचवड भाजपनं पदयात्रा काढून स्वागत केलं। मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीनं निकालात काढावा अशी सरकारला सुबुद्धी होऊ दे असं साकडं जरांगे यांनी रेणुका मातेच्या चरणी घातलंय। हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कराळे
या फाटा परिसरात 7 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून 110 एकर जागेत सभेसाठी मैदान तयार करण्यात आलं आहे। 150 एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। अहमदनगरमधील पुणतांबा इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्याकरता नवदंपत्यानं हजेरी लावल्याचं दिसून आलं। लग्नाच्या बोहल्यावर एकमेकांना हार घातल्यानंतर हे जोडपं थेट उपोषणाच्या ठिकाणी पोहोचलं आणि आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला। भुसावळ नगरपालिकेनं व्यापारी संकुलातील व्यावसायिकांना दुकानं खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या। त्या विरोधात निषेध व्यक्त करत भुसावळ नगरपालिकेवर मोर्चा काढून नोटिसा तात्काळ रद्द करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे। चिपळूण शहरातील नागरिकांनी वाढीव घरपट्टीच्या विरोधात नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला। सर्व पक्षांनी एकत्र येत करवाढीला विरोध केला। यावेळेला प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच्या विरोधात नांदेडमध्ये निषेध करण्यात आला। नांदेडमधल्या राजपूत करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला। या लढ्याला पाठिंबा देण्याकरता बारामतीच्या कांबळेश्वर इथे उच्च शिक्षित बेरोजगार तरुण धरणं आंदोलनात बसले आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा निर्धार या तरुणांनी केलाय। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात ढोकसाळमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात 40 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। स्थानिक आमदार नारायण कुचे यांच्या दबावामुळे कारवाईत टाळाटाळ होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय आणि आमरण उपोषणाला सुरुवात केली। दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळेला रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला। उल्हासनगरच्या नामांकित आरकेटी कॉलेजच्या प्राध्यापकांनी रस्त्यावर उतरत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं। गेल्या 4 महिन्यांपासून या प्राध्यापकांना पगार मिळालेला नाही आणि त्यामुळे हे सगळे प्राध्यापक रस्त्यावर उतरले। दुष्काळी बीड जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या शासनाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय। माजलगाव तहसील कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी करत भीक मागो आंदोलन करण्यात आलं। दुष्काळाच्या बद्दल कोणतीही उपाययोजना न केल्याच्या निषेधार्थ बोंबाबोंब करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। सांगलीमध्ये जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या विरोधात एसीबीनं गुन्हा दाखल केलाय। लाच स्वीकारताना त्यांना एसीबीनं रंगेहात अटक केली होती। यानंतर केलेल्या तपासात कांबळे यांनी 82,99,000 रुपयांची मालमत्ता गैरमार्गानं जमवल्याचं समोर आलं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राज्यातल्या 3 शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई केली। गैरव्यवहारानं संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यात टीईटी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी तुकाराम सुपे याचाही समावेश आहे। बुलढाण्यात बोगस नोटा छापण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मलकापुरात जग्गू डॉन नावाच्या आरोपीच्या घरी छापे टाकले। छाप्यामध्ये बोगस चलनी नोटा छापण्याची मशीन जप्त करण्यात आली। अधिक तपास सुरू आहे। दरम्यान नाशिक करन्सी प्रेसमधल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं हस्तगत केलेल्या मशीनची तपासणी केली जाते। मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज या ग्रामपंचायतीनं ग्रामसेवक राकेश वैद्य यांना ऑनलाईन जुगार खेळण्याच्या नादात चक्क 31 लाख रुपयांची चोरी झाली आहे। त्यासाठी सरपंच आणि खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यांमधून पैशांची उचल करण्यात आली। हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीच्या अटकेची मागणी होतीये। पबजी गेमच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर उत्तर प्रदेशातल्या तरुणानं साताऱ्यातल्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी सातारा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये कार आणि बुलेटची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। अपघातात बुलेटवरच्या दोन्ही बाईकस्वारांचा मृत्यू झालाय तर कार उलटून पडल्यानं कार चालक गंभीररित्या जखमी झालाय। सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे
उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा 111.93% अतिरिक्त संपत्ती सापडली. त्यांच्याकडे 5,85,00,000 रुपयांपेक्षा जास्त जलसंपदा असल्याचं कळतंय. त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडींना वेग आलाय. विधिमंडळ परिसरात झालेल्या क्रमांक 3चं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय कोणत्या गटाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र क्रमांक 3चं कार्यालय हे अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर शरद पवार गटाला या ठिकाणी कार्यालय दिलं जाणार आहे. गुरुवारपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनामध्ये संविधानाची कुठेही पायमल्ली होणार नाही अशी खात्री विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. संविधानाचा आदर ठेवून कामकाज सुरू राहणार आहे. अधिवेशन काळात आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी होऊन आपण काम करत राहू असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीला घेरण्याकरता बॅनरबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षाच्याकडून मोठे बॅनर लावून उत्तर देण्यात आलं. या बॅनरवर राज्यातल्या विविध मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनवर संशय घेणं म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 2019 मध्ये तुमचे खासदार निवडून आल्यानंतर तेव्हा का नाही असा संशय व्यक्त केला असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. इंडिया आघाडीनं पराभव मान्य करून जनतेनं त्यांना नाकारलं हे मान्य करावं असा टोलाही त्यांनी लगावला. अनिल देशमुख यांचे दिवस संपले असून त्यांची ही अखेरची निवडणूक आहे. त्यांचं राजकारण आता संपलेलं आहे अशी घणाघाती टीका मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. तसंच शरद पवार गटाचे आमदार कार्यालयात आले तर त्यांना चहा नाश्ता देऊ. हे सगळे आमदार लवकरच आमच्यासोबत येणार आहेत असा दावा आत्राम यांनी पुन्हा एकदा केला. गणेश मंडळासारखे अजितदादा मित्रमंडळे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होईल असा दावा आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेची सांगता 12 डिसेंबर रोजी नागपुरात होणार असून यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सरकार कदम यांना काम वळूयात पुढच्या बातमीकडे. धारावीचा प्रकल्प उद्योजकांच्यासाठी होतो ही अफवा असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. झोपडीतला माणूस हा घरात गेला पाहिजे हा बाळासाहेब यांचा संकल्प होता. मात्र झोपडीतला माणूस हा तिथेच राहिला पाहिजे ही काँग्रेसची प्रवृत्ती असल्याची टीका त्यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करत विखे पाटील यांना राजकीय विरोध सुरू केला आहे. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघाकडे वळवला असून कोल्हे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि भाजपच्या कोल्हे यांच्या विरोधात काळेंना राजकीय बळ द्यायलाही सुरुवात केली. महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आक्रमक झालेत. एकनाथ शिंदे सरकारला खरमरीत पत्र लिहित त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा आरोग्य विभागातला चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच यासाठी तानाजी सावंत जबाबदार आहेत असा उल्लेख सुद्धा राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे. राऊत यांच्या प्रत्येक मुद्द्याला आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असंही त्यांनी नमूद केलंय. सर्वच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत त्यामुळे मराठा समाजच शिल्लक राहणार नाही असं परखड मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. मागासवर्गीय आयोग आता मराठा आयोग झाला आहे. जात पडताळणी करताना सुद्धा दादागिरी केली जाईल असा आरोप त्यांनी केला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरते. नांदगावमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आणि मदतनीसांनी उपोषण केलं. मानधनात वाढ आणि इतर विविध प्रकारच्या सुविधा देण्यात याव्यात यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. चिपळूणच्या सावर्डेमध्ये
कातभट्टीच्या दूषित पाण्यामुळे नदीत आणि विहिरीचं पाणी काळवंडल्याचं समोर आलंय। यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांना घेराव घातला आणि कारवाईची मागणी केली। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर गावात प्रस्थापित नेत्यांनी बळकावलेली सरकारी जमीन ताब्यात घ्यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। ही जागा सरकार जमा करावी आणि अतिक्रमण काढून टाकावा असा आदेश उच्च न्यायालयानं दिला असतानाही प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात येतोय। भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्याचं धान पूर्णतः भिजून गेलंय, मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था झाल्याचं समोर येत आहे। 3 ठेकेदारांच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या या कॉन्क्रीटच्या रस्त्याला मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत। या भेगा इतक्या मोठ्या आहेत की त्यात बाईकचं चाक सुद्धा अडकू शकतं। माळशिरस तालुक्यातल्या सदाशिवनगर इथे 52 फाटा ते कन्हेर हा रस्ता गेल्या 20 वर्षांपासून अतिशय खराब आहे। दुरुस्तीच्या नावाखाली हा रस्ता तात्पुरता दुरुस्त केला जातो, लाखो रुपयांचा खर्च होतो, मात्र रस्त्यातले खड्डे अजूनही कायम आहेत। त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करतात। पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 3 शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात गैरमार्गानं संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्यासह आणखी 2 जणांवरही कारवाई करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। भर दिवसा घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बीडच्या मुळुकवाडी इथे घडली। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडच्या माजलगाव शहरामध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भीमनगर अशी एक रॅली काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनही करण्यात आलं। महानिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेला आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आला। मनमाड, मालेगाव आणि केवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। येवल्यामध्ये मुक्तीभूमीवर विविध संघटनांच्या तर्फे धम्मवंदना, हिरदान, अन्नत्याग यासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या लातूर जिल्ह्यातील पानगावच्या चैत्य स्मारकात महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादनासाठी अनुयायांचा मोठा जनसागर उसळला। सकाळी पंचशील ध्वजारोहणाच्या नंतर सामूहिक बुद्धवंदना झाली आणि अभिवादनासाठी अनुयायांनी लांबच लांब रांगा लावल्या। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं। आंबेडकर ज्या इंटरनॅशनल बुक सेंटरमध्ये पुस्तक वाचायला यायचे किंवा विकत घ्यायला यायचे, या ठिकाणी जाऊन मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अकोला महानगरातील अशोक वाटिका इथे आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हजारोंच्या संख्येनं अनुयायी आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटल्याचं पाहायला मिळालं। शहरातील सानेगुरुजी उद्यानात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती। डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अभिवादन पदयात्रा काढण्यात आली। यावेळेला शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले।